नमस्कार, मी डॉक्टर सुनीता निकम दिशा स्पिरिच्युअलमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत छोटं घर असल्या कारणामुळे वास्तुदोष निर्माण होतात. पण आज आपण टॅरो कार्डच्या मदतीने पाहणार आहोत की छोट्या घरात राहूनही तुम्ही वास्तुदोष कसे दूर करू शकतात. पहिलं कार्ड, तुमच्या घराची परिस्थिती काय आहे. दुसरं, ईशान्य कोपऱ्यामधील मुख्य दोष काय आहे. तिसऱ्या कार्डमध्ये आपण बघणार आहोत वास्तूचे उपाय. 7 ऑफ सॉर्ड्स सुचवते की तुमच्या घरामध्ये ऊर्जेची चोरी होत आहे. म्हणजे काय, तर घरामध्ये अडथळे किंवा विनाकारण साठवलेल्या वस्तूंमुळे नकारात्मक गोष्टी वाढत आहे आणि सकारात्मक गोष्टी दूर होत आहेत. दुसरं कार्ड आहे 7 ऑफ वॉन्ड्स, जे ईशान्य कोपऱ्यामध्ये सांगते की या कोपऱ्यामध्ये काहीतरी अडथळा आहे. कदाचित तिथे कपाट आहे किंवा कोपरा जड झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. असे वाटते की तुम्ही एकटे पडले आहात, सगळ्यांशी एकटेच लढत आहात. 9 ऑफ सॉन्ड्स सांगते की आता थकण्याची वेळ नाही, तर एक छोटा बदल करण्यासाठी गरज आहे. ईशान्य कोपरा हलका करा, जिथे एक काचेची बाऊल भरून मीठ ठेवा. जर शक्य असेल तर तिथे निळा पिरॅमिड ठेवा. यामुळे तिथली वास्तूचा दोष कमी होऊन अडकलेली कामे मार्गी लागतील. आपण अजून एक कार्ड घेतोय तुमच्या मार्गदर्शनासाठी. द डेव्हिल एक सावधगिरीचा इशारा आहे. हे कार्ड सांगते की तुम्ही स्वतःला नकारात्मक विचारांपासून साईडला ठेवलं पाहिजे. घराची वास्तू सुधारली की तुमची ही मनस्थिती सरळ चांगली होईल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजचा हा छोटासा बदल करून बघा. तुमचं घर कितीही लहान असलं तरी तुमच्या नशीब मोठं करण्यासाठी उपाय नक्की करा. आणि अशा नवनवीन वास्तू उपायांसाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांच्याकडे पण असे प्रॉब्लेम असतील त्यांना शेअर करा. आणि कमेंट्समध्ये नक्की कळवायला विसरू नका की तुमच्या घराची एनर्जी कशी आहे. थँक्यू.